नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे रशन मॅप. आज गरुड आणि आम्ही तुम्हाला अशा एका शिवमंदिरात घेऊन चाललो आहोत, जे वर्षातून फक्त 3 ते 4 महिनेच भाविकांना दर्शन देते. रस्त्यात लागणाऱ्या छोट्या बोगद्यांच्या दोन्ही बाजूंना आकर्षक चित्रकला पाहायला मिळते. या रंगीबेरंगी कलाकृती प्रवासाला आणखीच आनंददायी बनवतात. प्रत्येक बोगदा पार करताना एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद अनुभवायला मिळत होता. चारी बाजूंनी पसरलेली हिरवाई, थंडगार वारा आणि आकाशभर दाटून आलेले शुभ्र पांढरे ढग वातावरणाला एक वेगळीच जादुई अनुभूती देत होते. याच सुंदर निसर्गाच्या साक्षीने एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन परतीच्या प्रवासाला निघाला होता. मुळशी रोडवरील निसर्गरम्य प्रवासाचा आनंद घेत आम्ही आता पौड कोळवण मार्गाला वळालो. या रस्त्यावरून पाऊल टाकताच शहराची लगबग मागे पडली आणि सभोवताली हिरवीगार डोंगररांग, शांत वातावरण आणि मनाला मोहून टाकणारा निसर्ग आमच्या सोबतीला आला. वाघेश्वर मंदिराकडे जाणारा हा प्रवास जितका सुंदर तितकाच अविस्मरणीय ठरत होता. रस्त्याच्या दुतर्फा फुललेली लाल भडक गुलमोहराची झाडे आणि दाट हिरवीगार वनराई संपूर्ण प्रवासाला एक वेगळेच सौंदर्य देत होती. प्रत्येक वळणावर निसर्ग जणू नव्या रूपात भेटत होता. यावेळी गाडीवरील कॅमेऱ्याची जबाबदारी माझ्या होम मिनिस्टर सुवर्णाकडे सोपवली होती. तिने ही जबाबदारी अगदी मनापासून आणि उत्तमरित्या पार पाडली. प्रवासातील सुंदर क्षण, निसर्गरम्य दृश्य आणि प्रत्येक वळणावरील आठवणी तिने कौशल्याने कॅमेऱ्यात टिपल्या. त्यामुळे या प्रवासातील अनेक सुंदर क्षण कायमचे जतन झाले. गावांच्या चौकामध्ये मात्र प्रवासी आणि वाहनांची थोडी वर्दळ जाणवत होती. गावातील दैनंदिन जीवनाची हलकीशी चाहूल घेत आम्ही पुढे मार्गक्रमण करत राहिलो. काही वेळातच कोळवण मागे पडले आणि वाघेश्वर मंदिराच्या दिशेने आमचा प्रवास आणखी निसर्गरम्य होत गेला. त्याच्या दुतर्फा पसरलेली हिरवीगार भाताची रोपे आणि जोमाने वाढलेला ऊस नजरेला सुखावणारा होता. या परिसरात भात हे प्रमुख पीक असल्यामुळे सर्वत्र शेतीची लगबग दिसत होती. अनेक शेतकरी भात लागवडीपूर्वीची मशागत तर काही जण रोपांची तयारी करण्यात व्यस्त होते. थोड्याच वेळात डाव्या बाजूला हडशी मंदिराची भव्य कमान नजरेस पडली, तर उजव्या बाजूला दूरवर उभा असलेला तिकोना गड हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत अधिकच देखणा दिसत होता. या अद्भुत वाघेश्वर मंदिराला भेट देण्याचा सल्ला आम्हाला आमचे जिवलग मित्र श्री अमित पवार यांनी दिला होता. त्यांच्यामुळेच या अनोख्या ठिकाणाची माहिती आम्हाला मिळाली. यासाठी त्यांचे मनपूर्वक आणि खूप खूप आभार. हडशी आणि काशिंगाव मागे टाकत आम्ही जवण गावात पोचलो. इथून डावीकडे वळून वाघेश्वर मंदिराच्या दिशेने आमचा पुढील प्रवास सुरू झाला. आता मनात एक उत्सुकता होती की कधी एकदा त्या प्राचीन मंदिराचे दर्शन होते. अधूनमधून पावसाची हलकी भुरभुर सुरू होती. थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि ढगांनी वेढलेले डोंगर या सगळ्यामुळे प्रवास अधिकच आनंददायी झाला होता. वाघेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी 2 वेगवेगळे मार्ग असल्याने आम्ही वाटेत काही स्थानिकांकडून योग्य मार्गाची खात्री करून पुढे निघालो. अजून पुढून जायला लागेल का? आधी पुढे हां, ब्रिज. हां, खाली उतरायचं. इथे आता पाणी झालं. हां, काय रस्ता होता पास झाला. इकडून जाता येईल ना? चालेल, ठीक आहे, थँक्यू. वळणावळणाच्या रस्त्यावरून ऊन पावसाचा सुंदर खेळ अनुभवत आम्ही निसर्गाचे मनमोहक रूप डोळ्यात साठवत आम्ही मंदिराच्या दिशेने पुढे सरकत होतो. थोड्याच अंतरावर वाघेश्वर मंदिराचा दिशादर्शक फलक दिसला आणि तेथून आम्ही उजवीकडे वळालो. खरे तर आम्ही इथे थोडं लवकरच यायचं ठरवलं होतं, पण आमच्या फोटोग्राफी आणि वेडिंग सीझनच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या ठिकाणी यायला थोडा उशीरच झाला. तरीही
योग्य वेळी येथे पोहोचलो आणि निसर्गाने त्याचे अप्रतिम रूप आमच्यासमोर उलगडून दाखवले. या मार्गावर हॉटेल जलसा ही एक महत्त्वाची खूण आहे. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना योग्य रस्ता ओळखणे अधिक सोपे जाते. वाघेश्वर गावात मंदिराची चौकशी करत आम्ही धरणाच्या परिसरात पोहोचलो. कार पार्क केल्यानंतर अनेक भाविक पायी मंदिराकडे जाताना दिसत होते. पुढचा प्रवास मात्र सोपा नव्हता. पावसामुळे काही ठिकाणी चिखल झाला होता, तर काही ठिकाणी पाण्यातूनच वाट काढत पुढे जावे लागत होते. आमची गाडी अनेकदा घसरत होती, पण मनात एकच ध्यास होता, शेकडो वर्षाच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वाघेश्वर मंदिराचे दर्शन. त्या ओढीपुढे हा सगळा प्रवास क्षुल्लक वाटत होता. दूरवरून मंदिर नजरेस पडले आणि सारा थकवा क्षणात नाहीसा झाला. मन आनंदाने भरून आले आणि विशेष म्हणजे मंदिराच्या अगदी जवळपर्यंत आमचा गरुड आमच्यासोबत होता. मंदिरासमोर उभे राहून आम्ही संपूर्ण परिसर कॅमेऱ्यात टिपत होतो. मंदिराची प्राचीन वास्तू पाहून मन अगदी प्रसन्न झाले होते. काही भाविक भक्तिभावाने महादेवाचे दर्शन घेत होते, तर काही जण या रम्य परिसराचा मनसोक्त आनंद लुटत होते. मंदिराकडे पुढे जाताच सर्वप्रथम नजरेस पडतात त्या प्राचीन दगडी पायऱ्या. शेकडो वर्षाचा इतिहास आपल्या अंगावर बाळगणाऱ्या या पायऱ्या आजही मंदिराच्या वैभवाची साक्ष देताना दिसतात. पायऱ्यांच्या जवळच एक सुंदर आणि प्राचीन शिवलिंग दर्शन देते. त्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. दगडी पायऱ्या चढून वर आल्यानंतर सर्वप्रथम एक सुंदर दगडी स्तंभ आणि त्याच्यासमोर विराजमान असलेले नंदी महाराजचे भव्य शिल्प नजरेस पडते. महादेवांचे परमभक्त नंदी महाराज मंदिराच्या गाभाऱ्याकडे एकटक पाहत आजही या पवित्र स्थानाचे रक्षण करत असल्याचा भास होतो. एकमेकात अचूक बसवलेल्या विशाल दगडांनी कोणत्याही आधुनिक सिमेंटशिवाय उभारलेली ही वास्तू त्या काळातील स्थापत्यशास्त्राची अद्भुत देणगी आहे. 1965 मध्ये पवना धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1971 मध्ये धरण पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण परिसरात पाणी साचू लागले. त्यानंतर वाघेश्वर गाव आणि हे प्राचीन मंदिर धरणाच्या पाण्याखाली गेले. पौराणिक कथेनुसार एका ऋषींच्या गायीच्या सडांमधून एका ठिकाणी आपोआप दुधाच्या धारा पडत असत. त्या जागेचा शोध घेत असता तेथे स्वयंभू शिवपिंड आढळले. त्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकराचे हे मंदिर उभारण्यात आले. याच मंदिरामुळे पुढे या गावाला वाघेश्वर हे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. आजही वर्षातील जवळपास 8 महिने हे मंदिर पाण्याखाली असते. मात्र उन्हाळ्यात धरणाची पाण्याची पातळी कमी झाली की हे मंदिर पुन्हा एकदा पाण्याबाहेर येते. तेव्हा हजारो भाविक, पर्यटक, छायाचित्रकार आणि इतिहासप्रेमी या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येथे गर्दी करतात. प्रवेशद्वारावर लक्ष्मी देवीची मूर्ती दर्शन देते. त्या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो. विशाल आणि मजबूत दगडी खांबांवर उभा असलेला हा सभामंडप तत्कालीन स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. सभामंडपातून पुढे गाभाऱ्याकडे जाताना समोर 2 सुंदर गणेश मूर्ती भक्तांचे स्वागत करताना दिसतात. त्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश करताच प्राचीन आणि पवित्र शिवलिंगाचे दर्शन होते. त्या क्षणी मन आपोआप शांत होते आणि भक्तिभावाने नतमस्तक व्हावेसे वाटते. महादेवांच्या पवित्र शिवलिंगाचे मनोभावे दर्शन घेत आम्ही काही क्षण गाभाऱ्यात शांतपणे उभे राहिलो. गाभारा आकाराने लहान असल्यामुळे जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे दर्शनाचा आनंद मनात साठवत आम्ही बाहेर पडलो. पाण्याखाली दडलेलं असलं तरी श्रद्धा कधीच बुडत नाही. काळ बदलतो, पाणी वाढतं, दगड झिजतात, पण इतिहास आणि महादेवावरील भक्ती कायम राहते. वाघेश्वर मंदिर हे केवळ एक शिवमंदिर नाही, तर महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. मंदिर परिसर पाहत असताना एक गोडसा छोटा शिवभक्त आपल्या आई वडिलांसोबत दर्शनासाठी येताना दिसला.
त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि निरागस भक्ती पाहून मन अगदी आनंदून गेले. महादेवांची भक्ती वय पाहत नाही याचीच जणू ती सुंदर आठवण होती. मंदिराच्या चारी बाजूंनी फेरफटका मारताना अनेक प्राचीन दगडी स्तंभ, शिल्पे आणि भग्न मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. काळाच्या ओघात काही मूर्तींची झीज झाली असली तरी त्यांचे सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व आजही कायम आहे. आम्ही मंदिर परिसर पाहण्यासाठी बाहेर पडलो. सभोवताली विखुरलेले अवशेष, शांत वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यात उभे असलेले हे प्राचीन मंदिर आमच्या मनावर कायमची छाप उमटवून गेले. मंदिराचा संपूर्ण परिसर अतिशय शांत, प्रसन्न, निसर्गरम्य आहे. येथे येणारे भाविक आणि पर्यटक मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूसोबत आपले सुंदर क्षण मोबाईल आणि कॅमेरामध्ये जपताना दिसत होते. वागेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचेही साक्षीदार आहे. स्वराज्य स्थापनेच्या काळात मावळ प्रांतातील मावळे या मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचा ऐतिहासिक संदर्भ मिळतो. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि त्यावरील कोरीव नक्षीकाम आजही त्या काळातील स्थापत्यकलेचे वैभव सांगते. काळाच्या ओघात मंदिराची पडझड झाली असली तरी ग्रामस्थ आणि शिवभक्तांनी त्याचे जतन करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. प्रत्येक दगड, प्रत्येक खांब आणि त्यावरील कोरीव नक्षीकाम त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय कौशल्याची साक्ष देत उभे आहे. मंदिराच्या परिसरात आमचा गरुडही अगदी शांतपणे उभा होता. त्या पवित्र भूमीवर येण्याचे भाग्य त्यालाही लाभल्यासारखे वाटत होते. परिसरात फिरताना अनेक ठिकाणी एकावर एक दगड रचलेले दिसले. दोन भाविक दगडांच्या या रचना करताना आम्हाला दिसले. संपूर्ण परिसरात अशा अनेक दगडी रचना दिसत होत्या आणि त्या या ठिकाणच्या श्रद्धा, परंपरा आणि लोकविश्वासाची शांत साक्ष देत उभ्या होत्या. निळ्याशार आकाशात पांढरे शुभ्र ढग आणि पावसाने भरलेले काळसर ढग एक वेगळे दृश्य निर्माण करत होते. तर दूरवरच्या डोंगरावर अलगद उतरलेले ढग पाहून जणू निसर्गाने या प्राचीन मंदिराला मिठी मारल्याचा भास होत होता. असे मानले जाते की हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले गेले असून त्याचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. मंदिरातील स्वयंभू शिवलिंगामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. एकेकाळी भव्य असलेल्या या मंदिराचा आज मुख्य गाभारा आणि काही दगडी अवशेषच उरले आहेत. तरीसुद्धा त्या प्राचीन दगडातून इतिहास बोलताना जाणवतो. मंदिरासभोवताली उभे राहिल्यावर सह्याद्रीच्या डोंगररांगा, शांत पवना जलाशय आणि निसर्गाचे रमणीय सौंदर्य मनाला वेगळीच शांतता देऊन जाते. मंदिर परिसरातील प्रत्येक कोरीव स्तंभ, दगडांवर साकारलेल्या प्राचीन मूर्ती आणि मंदिराचा भक्कम पाया आम्ही बारकाईने कॅमेऱ्यात टिपत होतो. प्रत्येक कोणातून दिसणारे वागेश्वर मंदिर वेगळे सौंदर्य उलगडून दाखवत होते. दगडी खांबाच्या मधून दिसणारा हिरवागार निसर्ग, धरणाचे पाणी आणि दूरवरच्या डोंगररांगा मन मोहून टाकत होत्या. वागेश्वर मंदिराच्या सभोवती सह्याद्रीतील दोन ऐतिहासिक गड, तिकोना आणि तुंग, आजही या परिसराच्या वैभवाची साक्ष देत उभे आहेत. मंदिराच्या शिखरावर आणि परिसरात ग्रामस्थ व भक्तांनी श्रद्धेने उभारलेले भगवे ध्वज वाऱ्याच्या झुळकीसोबत दिमाखात फडकत होते. त्या भगव्या पताकांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला होता. इतिहास व प्राचीन स्थापत्यकला आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम असलेले हे मंदिर वर्षातील अनेक महिने पूर्णपणे पाण्याखाली असते. पावसाळा संपल्यानंतर पाण्याची पातळी कमी झाली की हे मंदिर पुन्हा एकदा आपल्या भव्य रूपात भाविकांना दर्शन देते. म्हणूनच याला पाण्याखालील वागेश्वर मंदिर अशी ओळख मिळाली आहे. महादेवांचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही या अद्भुत वास्तूच्या असंख्य आठवणी कॅमेऱ्यात साठवून
पावसाची चाहूल लागण्यापूर्वी आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मन मात्र या ऐतिहासिक मंदिरातून निघण्यास तयार नव्हते. परतीच्या वाटेवर वाघेश्वर गावातील नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्री भैरवनाथ मंदिराचे दर्शन झाले. ते पाहून आम्ही तेथे थांबण्याचा निर्णय घेतला. मंदिराच्या परिसरात पोहोचताच जुन्या भैरवनाथ मंदिरासमोर उभा असलेला भला मोठा शेकडो वर्षाचा वटवृक्ष नजरेत भरला. त्याच्या विशाल फांद्या आणि जमिनीपर्यंत उतरलेल्या पारंब्या संपूर्ण परिसराला एक वेगळेच पावित्र्य आणि सौंदर्य देत होत्या. जुन्या मंदिरासमोर विराजमान असलेल्या नंदी महाराजांचे दर्शन घेत आम्ही जुन्या लाकडी प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. आत काही ज्येष्ठ ग्रामस्थ शांतपणे विश्रांती घेत होते. त्यांची परवानगी घेऊन आम्ही मंदिराचे चित्रीकरण सुरू केले. मंदिरात प्रवेश करताच समोर भली मोठी घंटा लक्ष वेधून घेत होती. पुढे श्री हनुमंतरायांचे आणि देवीचे दर्शन घेतल्यानंतर श्री भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवीचे पवित्र मूर्तींचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. या प्राचीन मंदिराची संपूर्ण रचना लाकडी तुळयावर उभारलेली असून वर पत्र्याचे छप्पर आहे. काळाच्या ओघात या मंदिराच्या जतनाची गरज ओळखून आता त्याचा जीर्णोद्धार सुरू करण्यात आला आहे. शेजारीच नव्या मंदिराचे बांधकामही जवळपास पूर्णत्वास आलेले दिसत होते. ग्रामस्थांकडून मंदिराची माहिती जाणून घेतली आणि या पवित्र भूमीच्या अविस्मरणीय आठवणी मनात साठवत आम्ही आनंदाने परतीच्या प्रवासाला निघालो. मंदिराला भेट देण्यापूर्वी धरणातील पाण्याची स्थिती आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांची माहिती घेणे आवश्यक आहे. हर हर महादेव.